हाँ हेलो ही चेष्टा आहे ना भाई, मस्ती ना करत. मी स्वतः अंगता माझी बॉडी आहे ना डायरेक्ट थंड पडलेली फुल, म्हणजे हवा टाईट झाली ती चौघांची. हे असं सीन झालं ना, एक सीन ना असं 6-7 सीन झाले. जय शिवराय मित्रांनो, यो ब्लॉग असेल आपला 4था इंदोर ते ओंकारेश्वर. 3.5 तासाची रनिंग आहे. आता 5:30 वाजल्यान आपण 10-15 मिनिटांनी निघणार आहोत. माझ्या आवाजाची लागली काशी झाली. आता बॅगा बिगा पॅकिंग करता भाऊचा. 10-15 मिनिटांनी निघू लगेच. 6 वाजता आपण निघू ओंकारेश्वरला इंदोरशी. 3 तासाची रनिंग आहे. नाही ही बॅग अजून भरली. ही बघ या चपली अजून एक व्हिडिओमधून आणली. आईला ठेवायला जागा ना. बघ जॅकेट आता बसून गाडी चालवायला लागेल. फुल वाट लागले. चलो सर. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. चला आता ओंकारेश्वरला. मला तो यो वाटतं ब्रिज आहे ना इंदोरचा, कपल वाईन वाटते. नुसतं इथं कपलच दिसतात या ब्रिजवर. दोन्ही साईडला, या साईडला पण ना त्या साईडला पण. एवढा खराब रस्ता आहे ना ओंकारेश्वरला जायला, म्हणजे जामच खराब आहे ना. सांगलेला बारा नाही. इथलं ड्रायव्हर आहेत ना सगळं आरमुटीच आहेत. कशी बी गाडी टेकतात. आता मी काही व्हिडिओ रेकॉर्ड न केले म्हणून जाम खराब रस्ता आहे. मध्ये चांगला बी आहे, मध्ये खराब बी आहे. यो घाट चालू झाला काहीतरी 30-40 किलोमीटरचा घाट आहे. पुरा जंगल. या घाटांशी आहे ना रात्री म्हणजे 10-11 नंतर येऊ पण नका, कारण गाड्या ना चालत. मला तर वाटतं 10-11 पर्यंत चालतील ना. तुम्हाला पंक्चरवाला भेटणार ना काहीच भेटणार. काला रिक्स घेता. यायचं असेल 7 ते 10 पर्यंत या, त्याच्यानंतर नका येऊ. आता वाजले 8:30 आणि आता आम्ही जेवू. नंतर वापस आम्हाला 1-1.5 तास जायचं आहे पुढं. घाट आहे ना इकडे ड्रायव्हरनं बरोबर कसं बी चालवतं. दोन गाड्याने बॅग हवा. 9:30 वाजल्या. आता इथच्या 1-1.5 तासाची रनिंग आहे. एक तास भाऊचे मुलं पुढे गेलतो ओंकारेश्वरची. याला 5 मिनिट पाहिजे. ओंकारेश्वर मंदिर जाने का रास्ता, ओंकारेश्वर पावर स्टेशन जाने का रास्ता. यह आम रास्ता नहीं है. आम रास्ता नहीं. हाँ रास्ता है जो. हेलो कुठे ओंकारेश्वर मंदिर भाई सरळ दिले कुणाला हो. ओंकारेश्वर परियोजना मंदिर. भाई काय सीन आहे कुणाला हो. हा काय सीन आहे इकडं बघ. ओंकारेश्वर परियोजना इकडे ना मंदिर सरळ आहे. असं लिहतात काय आहे भाई. अरे भाई ओंकारेश्वर परियोजना मंदिर सरळ दिले. असं कोण. मी या इंदोरच्या सरकारला शिंकता. यो पहिला आहे ना बॅनर चेंज करा. या बॅनरचे मुलं एकटाच आम्ही जंगलात गेलतो. मंदिर आहे ना जरा मोठा लिहा व्हाईट अक्षरान ना तो बाण. एकटाच जंगलात गेलतो. खाऊ गोष्ट ना
काय सीन झालता की सांगू तुम्हाला रे बा, फुल टेन्शन मध्ये सगळं. ओंकारेश्वरला आम्ही कितीला बसलो माहिती आहे का? 11:30ला ना. आपण इथं रूम घेतलेली आपल्याला. इथं ओंकारेश्वरला 1500 रुपयामध्ये रूम भेटलेली आहे ना. इंदोरला तुम्हाला 1000-1200 मध्ये भेटेल रूम. पण आमच्या बरोबर सीन झाल्यानं ते तुम्हाला रूमवर गेल्यावर सांगतो. खतरनाक चेष्टा झाल्या. माझी तर बॉडी ठण पडलेली. तुझी पडलेली की ना बॉडी ठण? करा सांग. डोकं तुम्हाला सांगता झाला केस सीन झाल्याने. आलो, महादेवाची कृपा होती म्हणून निघलो त्या जंगलांशी बाहेर. 1500 रुपयां रूम ओंकारेश्वरला. अजून काय पाहिजे? जय शिवराय मित्रांनो. आता वाजलेत किती? 12 वाजता आम्ही रूमवर आलो. ते आमच्या सोबत असा सीन झाले ना, म्हणजे कुणाल भाऊला तिथं काय होतं, ओंकारेश्वर परियोजना लेफ्ट साइड, आणि त्याचे घालती एवढूसा लिहिलेला मंदिर आणि सरळ जायचा एरो होता, तो निशाण होता. तर आम्ही 1 तास जंगलात गेलो पुढं. किती? कम से कम 40 किलोमीटर. तर येतात 40 किलोमीटर, 39 किलोमीटर होता. अरे पण भाई जेलो चल मारू दे. तर गेलो पुढं आम्ही 1 तास पुढं. हो का? तर येता वेळी आमच्या सोबत बघ काही काय सीन झाला. पहिला माझ्या सोबत झाला तो सांगता. पहिला माजर आडवी गेली, लगेच 1 मिनिटान कुत्रा पाठीमागं लागला. नंतर त्याचे पुढे गेलो ना, लेफ्ट साईडला मोठी कंपनी होती. ती कंपनी मला पण ना दिसली, याला बी ना दिसली, शैली भाऊला बी ना दिसली, तेजाला बी ना दिसली, कुणालाच नाही दिसली. चौघांपैकी जाता वेळेस ती कंपनी कुणालाच दिसली नाही. जी येताना सगळे बघितली. आणि दोघं अमरना मी गाडीवर होतो, कुणाल भाऊ आणि तेजा गाडीवर होता. आमचा विषय झाला, कधी कंपनी बघितलेली का जाता वेळेस? मी बोललो नाही. अमर बोलतो मी पण नाही. मग यांची जवळ गाडी नेली. हे बोललं का तुम्ही बघितली का कंपनी? नाही बोलतो आम्ही पण नव्हती बघितली. पण ती येता वेळेस आम्हाला कंपनी, आज एवढी मोठी कंपनी होती ती, सगळे लाईटीमध्ये आम्हाला दिसली, फक्त येताना दिसली, जाताना दिसलीच नाही. आणि ब्रिजच्या बाजूला मंदिर, तो पण नाही दिसला जाताना. परत तो ब्रिज जाताना यावर खंगारलेला होता, तो येताना नवीनचे नवीन. आणि जाता वेळी आहे ना, म्हणजे असं ना गीत भूतभीत त्याचा चकवा झालता आम्हाला, चेष्टा झालता. त्या काहीतरी चेष्टा. कारण आता जाता वेळी आहे ना, रस्त्याने ना जाम कडी होती. तर येता वेळी मी शैली भाऊला बोललो, कडी येते तशी कुणा भाऊ सांगा बी सांगू स्लो जाऊ, टाइम झाला तरी झालं. तर फक्त एकदाच कडी भेटली, वापस कढीच ना भेटली. तो ब्रिज होता ना, ब्रिजचा सीन सांग. ब्रिजचा तर सांगितलं कुणाल भाऊनी, बोललो ना भाई, तो भयंकर होता. तो जाता वेळेस म्हणजे साईडला जसं रेलिंग असतं ना ब्रिजची, सिमेंटची रेलिंग, तिथं काहीच नव्हती. मी अमरला बोललो, अमर व्ह्यू बघ, नदी दिसतंय पूर्ण कालो, ब्रिज पण असं एकदम खराब. पण येत्या वेळेस त्याला रेलिंग एकदम कलर केलेली रेलिंग होती, येलो कलर ब्लॅक, येलो ब्लॅक कलरची रेलिंग, सिमेंटची रेलिंग होती. जी जाता वेळेस तो ब्रिज एकदम खराब होता. पण येत्या वेळेस तो टाकाटक ब्रिज होता एकदम. माझी बॉडी आहे ना पूर्ण ठण भरलेली. असं सीन झालं ना, डेंजर. माझा तर आधी डोका दुखत होता, म्हणजे चौकांच्या बॉड्या अशा टन झाल्या. माझी तर झालतीच. भयंकर असं वाटतं मी तो म्हणजे किलोमीटर पहिल्यांदा मला चेष्टा झाली. परत व्हावा पण ना त्या बाबा, ते मेन हायवेला पोहोचलो ना, तो जीवन लागला. आणि ओंकारेश्वरला येणाऱ्या जे बाईक रायडर आहेत, बाईक रायडर असू दे का कार मधला असू दे, कोणी बी असू दे, ती एक पार्टी आहे, ती ब्लॉग मध्ये टाक तू. ती पार्टी नीट वाचूनच टर्न घ्यायचा. कारण कोणी बी लांबशी दिसल तुम्हाला ओंकारेश्वर मंदिर नाव छोट्या अक्षराने लिवले, तो एरो पण छोट्या अक्षराने लिवले, मोठे एरो दिले, तो भलतेच याचा दिले, ओंकारेश्वर परियोजनाचा. आणि रात्री आहे ना, ओंकारेश्वरला जाताना 9-10 वाजता प्रवास करूच नका. कारण बाईक बंद झाली, कुत्रा बी ना तिथं बघायला, एक बी गॅरेज नाही भेटणार तुम्हाला. हा, बाईक वाले नाही ना, नका रच्चे ओंकारेश्वरची राईड करूच नका. कुणाला हो, आम्हाला बोललीला त्यांना मी नंतर घेतो थोड्या टायमान. तर बोललीला आम्हाला रात्री नको.
ही खरी गोष्ट आहे. हे बोललेलं आम्हाला रात्री नको प्रवास. आम्ही जबरदस्ती केली. जबरदस्ती काय केली. नाही होणार, काय नाही, काय चल नाही होणार, चल. आता ही चेष्टा आहे ना भाई, मस्ती ना करत. मी स्वतः अंगता माझी बॉडी आहे ना डायरेक्ट थंड पडलेली. फुल म्हणजे हवा टाईट झाली चौघांची. हे असं सीन झालं ना, एक सीन ना असं 6-7 सीन झालं. डेंजर डेंजर. चला आता ओंकारेश्वरला जाता हो बाहेरशी, नंतर उद्या सकाळची दर्शनाला जाऊ. तो ब्लॉग दुसरा येईल, 4था का 5वा. आता मोजला ना विनी, नाही एडिट पण नाही गेलं. आता घरा गेल्या. चलो आता थांबायचं तिथे लाईनला. पहिलाच नंबर आपला. हा